आहे ना एक गोष्ट सांगायची बघा. अगोदर आहे ना मला कॅमेऱ्याच्या समोर आहे ना काहीच बोलता येत नव्हतं. म्हणजे मला बोलायला एवढी भीती वाटायची ना की कसं बोलायचं काय बोलायचं. पण हे एक 4 ते 5 आहे ना ब्लॉग काढल्यापासून आहे ना माझ्या मनामध्ये आहे ना खूप कॉन्फिडन्स आला आहे. आता मी कॅमेऱ्यासमोर आहे ना काही पण बोलू शकतो. तर तुम्ही पण ट्राय करा. जर तुम्हाला जर ब्लॉग किंवा व्हिडिओज वगैरे काढायचे असतील, पहिले 2-4 दिवस जेव्हा तुम्ही नवीन असता, पहिल्यांदा काही गोष्टी तुम्हाला येत नाहीत, तुम्ही नवीन असता, बोलता येत नाही, अडकतो माणूस, पहिल्यांदा ट्राय करायचं, बोलायचा प्रयत्न करायचा. आणि एकदा का तुम्हाला जर सगळं बोलता आलं, कॅमेऱ्याचा जो फिअर असतो म्हणजे जी भीती असते ती जर तुम्ही तुमच्या मनामधून काढून टाकली ना, तुम्ही मग असं डायरेक्टली धाडधाड बोलू शकता. फक्त भीती ठेवायची नाही. असं कुठलीही गोष्ट नाही जी आपण करू नाही शकत. प्रत्येक गोष्ट आपण करू शकतो. फक्त आपल्या मनामध्ये आहे ना कॉन्फिडन्स असला पाहिजे किंवा मला हे करता येतं, मी हे करू शकतो. आता मी असं सांगतो की मी अगोदर कधीच व्लॉग किंवा कुठलाही व्हिडिओ कॅमेऱ्याच्या समोर कुठलाच व्हिडिओ मी बनवलेला नाही. पण आता आहे ना एक ठरवलं की आपल्याला काहीतरी करायचं आहे म्हणून हे व्लॉगिंग स्टार्ट केलं होतं मी. पण आता मला काही वाटत नाही याच्यामध्ये. आता मी कॅमेरापुढं बोलतो, काही पण बोलतो, कसं पण बोलतो. त्यामुळे मला आता त्याचा काही भीती वगैरे नाही आहे. तुम्ही पण ट्राय करा. पहिल्यांदा येणार नाही तुम्हाला, काही दिवस तुम्ही येणार नाही, 2-3 चुकतील, बोलताना काही चुकेल. पण हळूहळू ज्यावेळेस तुम्ही त्या गोष्टीमध्ये गुंतून जाता, त्या गोष्टीमध्ये सगळं 100% तुमचे देतात, तेव्हा तुम्हाला आहे ना इथं काहीच नाही वाटणार. जसं आता बघा पहिला जो ब्लॉग होता त्यामध्ये जसं मी चेहरा दाखवला नाही, नुसती वॉईस दिली होती आणि व्हिडिओच्या क्लिप टाकल्या होत्या. पण आता मी चेहरा दाखवतोय, चेहरा दाखवून बोलतोय. त्याआधी थोडी तरी इम्प्लिमेंट माझ्यामध्ये आली. ते अशीच इम्प्लिमेंट आहे ना हळूहळू येत असते. आता कुठलाच कंटेंट क्रिएटर असो किंवा कुठलाही ब्लॉगर असो, तो पहिल्याच दिवशी थोडी ना परफेक्ट व्हिडिओ बनवत असतो, नाही ना बनवत. तर सेम तसंच असतं. जेव्हा तुम्ही एखाद्या फील्डमध्ये जाता, हळूहळू 1% आहे ना तुम्ही त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करता, सुधारणा करता, तेव्हाच तुम्ही आहे ना त्या फील्डमध्ये बादशाह बांधता. फक्त काय करायचं, जे करतो आपण ते कंटिन्यू करत राहायचं. जर कंटिन्यू तीच गोष्ट जर तुम्ही करत राहिलात तर तुम्हाला त्या गोष्टीचं सखोल ज्ञान भेटतं. त्या गोष्टीमधल्या सगळ्या गोष्टी माहीत पडतात किंवा काय केल्यानंतर आपल्याला इथं फायदा आहे, काय केल्यानंतर आपल्याला कंटेंट चांगलं होतं. नंतर तुम्हाला इथून आहे ना सगळ्या गोष्टी ऐकायला भेटतील. त्याला आहे ना लाज वाटत असते कॅमेऱ्यासमोर बोलायची. 4 चौघं आपल्याकडे बघतात, ह्या सगळ्या गोष्टी भीती वाटतेच ना प्रत्येकाला. आता मी असो, तुम्ही असो किंवा 4 जण आपल्याकडे बघतायत, आपण व्हिडिओ काढतोय. तर तुम्ही जर ही भीती मनातून जर काढून टाकली, आता बघा ते 4 जे बघणार आहेत ते थोडी ना तुमचं काही करणार आहेत. तुमच्या मनानुसार जर तुम्हाला जे करावं वाटतं ते जर तुम्ही करताय तर त्यात सक्सेस 100% भेटत असते. एक दिवस सक्सेस कधीच कुणाला नाही भेटत. पण जर तुम्ही डेली कन्सिस्टन्सी ठेवून जर डेली जर काम करताय, डेली त्याच फील्डमध्ये जर वर्क करताय तर 100% तुम्हाला एक दिवस त्याच्यामध्ये आहे ना सक्सेस भेटत असते. आता इथून पुढं आहे ना मी डेली माझा एक ब्लॉग अपलोड करणार. दुसरं काही हो, तिकडे काही जरी झालं तरी चालेल, पण ब्लॉग कधीच थांबणार नाही. शकतात बघा GT 650 आमच्या गाडीला आहे ना हे सायलेन्सर खूप वाजत आहे. तर हे करण्यासाठी आहे ना आम्ही इथं गॅरेजवर आलेलो आहेत. बघा, बघू शकता तुम्ही गॅरेज वगैरे. बरोबर रेस गाडीचं काम झालंय. आता आम्ही गार्डनला चाललो. बघू शकता तुम्ही आता गाडी कशी पळती, केवढी पळती गाडी बघा आता ही फक्त तुम्ही.
भर पळतील. प्रत्येकाची जशी क्रश असते ना, प्रत्येकाच्या लाईफमध्ये आहे ना एक आवडती गाडी असते. आणि जास्त मुलांची गाडी आवडती जर कोणती असेल तर ही रॉयल एनफिल्डची GT650. प्रत्येक मुलाचं हे स्वप्न असतं की मला हीच गाडी घ्यायची. एवढी भारी गाडी आहे ही की असली पळती बघा तुम्ही. आवाज तर एवढा भारी आहे तिचा. आता काय झालं, तिचे सायलेन्सर आम्ही चेंज केले. सायलेन्सर चेंज केल्यामुळे काय होतं आहे, खूप जास्त तिचा आवाज येतो आहे. आमचे जे स्वप्नासर आहेत ना त्यांना तो आवाज आवडत नाही. म्हणून आज काय केलं, त्या सायलेन्सरच्या वर छोटे छोटे झाकणं लावले. त्याच्याकडून आहे ना जास्त आवाज येणार नाही. आता आम्ही गार्डनला जात आहे. तर बघा आता आम्ही राठणीच्या गार्डनच्या जवळ आलो. बघा हे गार्डन खूप भारी आहे. अगोदर आहे ना याच्यामध्ये झाडं वगैरे खूप लहान होते, पण आता झाडं वगैरे सगळे मोठे झालेत. एकदम जंगलासारखं आहे. मी मध्ये गेल्यानंतर पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. बघा खूप भारी आहे गार्डन. बघा आम्ही गार्डनमध्ये आलोत. बघा तुम्ही बघू शकता, हे समोर जे आहे ते गार्डन आहे. तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा एवढं भारी गार्डन आहे नाही. म्हणजे मी कधी पण फ्री होण्यासाठी म्हणा किंवा रिलॅक्स होण्यासाठी आहे ना याच गार्डनमध्ये येतो. बघा इथं संभाजीराजे यांचा खूप मोठं बॅनर वगैरे आहे इथं बघू शकता. बघा तुमच्यासोबत हा एक आला आहे ओमा. तर बघा पूर्ण मी गाव. आता बघा इथं ओपन जिम एक आहे. तर म्हणजे जे कोणी वृद्ध असतील, लहान मुलं असतील, सगळे आहे ना इथं जिम करण्यासाठी येतात. आता तुम्ही बघू शकता. बघा बघा कसलं भारी वातावरण आहे बघा. तर आता बघा आम्ही आलोत आता गार्डनमध्ये. गार्डन बघण्यासाठी बघा केवढं भारी गार्डन आहे. तर राहटणीमधलं आहे ना वन ऑफ द बेस्ट गार्डन आहे हे. म्हणजे खूप भारी आहे. इथं सगळे झाडं वगैरे आहेत, एकदम जंगलासारखं. बघा तुम्ही बघू शकतात बघा. आणि खूप गर्दी असते. म्हणजे वीकडेजला एवढी काही गर्दी नसते, पण विकेंड्सला आहे ना इथं खूप गर्दी असते. म्हणजे खूप लोक येतात इथं. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी पण येतात, परत इव्हिनिंगला पण खूप लोक येतात इथं. आता बघा तुम्ही आम्ही राऊंड मारत आहोत. सहजच फेरफटका मारण्यासाठी आलो. असं काही स्पेशल वगैरे नाही आहे. आणि इथं जास्त तर आहे ना कपलच दिसायलेत आम्हाला. सिंगल लोक खूप कमी आहेत, पण कपल लोक जास्त आहेत. एखाद्या जागेवर बसून त्यांचं चालू आहे आपलं. तुम्हाला बघायचं का, मी वाटलं तर दाखवतो. पण तुम्ही बघू शकता बघा इथं कसे व्यायाम करायला सगळेजण. बघा केवढं फास्ट मारते. बघा आता आमचा उमा कसा जिम मारते इथं. तुला यायचं का ब्लॉगमध्ये आमच्या? ये ना, काहीतरी करून दाखव इथं डान्स बिन्स. हां बघू आता किती डिप्स मारतो. चॅलेंज. हां 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 वाटला मग तुम्हाला ब्लॉग. जर तुम्हाला खरंच ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण अशाच मी नवनवीन गोष्टी आहे ना आपल्या या चॅनलवरती टाकत असतो. आणि माझं एकच टार्गेट आहे की पुढच्या 365 दिवसामध्ये जवळपास 100K सबस्क्रायबर कंप्लीट करायचं आहे. तर तुम्ही जर सबस्क्राईब करताय तर त्यात जो माझा म्हणजे टार्गेट आहे तो लवकरात लवकर कंप्लीट होईल. बघा काय चाललं आहे यांचं इकडं भारतात, काय चाललं आहे यांचं आकडे पाडायलेत.